जय शिवराय। मी संजय यादवराव, उमेदवार राजापूर लांजा साखरपा मतदारसंघ। एका मिशन म्हणून, एक आंदोलन म्हणून मी या निवडणुकीला उभा आहे। एक अस्वस्थता आहे। कोकणातल्या गावागावांमध्ये फिरतो। गावामध्ये काही ठिकाणी 2 घरं उघडी आहेत, काही ठिकाणी 10 घरं उघडी आहेत, शाळा बंद झाल्या किंवा शाळेत 2च मुलं आहेत। गावामध्ये तरुण नाहीत, एक रिक्षावाला आहे, आजी आजोबांना आजारी पडल्यावर तोच घेऊन जातो। गावामध्ये 50 माणसं राहतात आणि 4 पक्षांचे 4 गट असतात। वाईट अवस्था आहे आणि ही बदलता येईल। चाकरमानी आपण गणपतीला आणि शिमग्याला कोकणात येतो। माझं म्हणणं आहे की दर महिन्याला आलं पाहिजे। कोकण रेल्वे आपल्याला जास्त गाड्या का नाही देत, त्या पण वाढवून घेऊ, पण इथं गावात येऊन आपल्या जमिनी विकण्यापेक्षा विकसित केल्या पाहिजेत। प्रत्येक गावात 50-100 प्रकल्प जर उभे राहिले, जे आमचं मिशन आहे शिवस्वराज्याचं, मी प्रत्येक गावात टीम बनवतोय, तुम्ही पण याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे। आणि आपण प्रत्येक गावामध्ये छोटे प्रकल्प केले पाहिजेत किंवा एकत्र येऊन आपण मंदिरं बांधतो, एकत्र येऊन एखादा सामुदायिक शेतीचा प्रकल्प का आपण करत नाही, एखादं कोऑपरेटिव्ह का करत नाही, एखादी फार्मर प्रोड्युसर कंपनी आपण कोकणात का स्थापन करत नाही। त्यामुळे एकत्र येऊन सुद्धा आपण प्रकल्प उभारले पाहिजे आणि व्यक्तिगत आपण प्रकल्प उभे केले पाहिजे। आपल्याला होमस्टे करता येतील, आपल्याला ॲग्रो टुरिझम करता येईल, आपल्याला द्राक्षामध्ये जसं एकरी 5 लाख रुपये मिळतात तसं मसाल्याच्या शेतीमध्ये मिळू शकतं। तर आपल्याला मसाल्याची शेती, नारळ, सुपारी, जायफळ, काळी मिरी असं करता येईल किंवा आपल्याला सागावर सुद्धा काळी मिरी लावता येते। आपल्याला माहीत नसेल, आमचा मिलिंद प्रभू सागावरती त्याने काळी मिरी, ज्यातनं एकरी 1.5-2 लाख रुपयाचं हुकमी उत्पन्न तो घेतो। असंही आपल्याला बांबूच्या शेतीमधून, ऊसामधून पर एकर 50,000 रुपये मिळतात, पण जर आपण बांबू लावले तर पर एकर 1 लाख रुपये मिळतात। आपल्याच राजापूरमध्ये सौंदळला एक माजी सैनिक आहे। माजी सैनिक गावाला येऊन गावकऱ्यांमध्ये नुसते टाळ पिटण्यापेक्षा त्याने तिथे 7 एकरवरती बांबूची लागवड केली आहे आणि त्या बांबूमधनं दरवर्षी 6 एकरामधून 7-8 लाख रुपयाचं उत्पन्न ते घेत आहेत। म्हणजे इमॅजिनरी। आमचा कार्यकर्ता मायकेल डिसोजा 50 एकरवरती बांबूची लागवड आहे। आपण का करू शकत नाही? त्यामुळे आपण बांबू केला पाहिजे, आपण कॅश क्रॉप्स केले पाहिजेत। म्हणजे आपण केवळ भात शेती वगैरे तिथे बंद पडायला आली, माकडांनी सत्यानाश केलाय सगळ्याचा, पण परिस्थिती बदलता येईल। तर आपल्याला शेतीमध्ये सुद्धा हळदीची शेती, आमचा सचिन कारेकर याला राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे। आपण हळदीची शेती करूया, आपण त्या ठिकाणी ऊसाची शेती करता येईल। गुऱ्हाळ पितांबरीवाल्यांनी केलेलं आहे तळवड्यामध्ये, तर आपल्याला गुऱ्हाळ चा उद्योग करता येईल, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करता येईल। वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण कोकणात रोजगार निर्माण केले। याशिवाय खाडीकिनारी जी गावं आहेत तिथे आपल्याला 10 गुंठ्यामध्ये वर्षाला 5-6 लाख रुपये उत्पन्न देणारी कोळंबीची शेतीसारखे प्रकल्प आमचा सुमंत कुलकर्णी करतो। खूप सारे हे विषय हे इमॅजिनरी नाहीत, आमचे खूप सारे कार्यकर्ते हे करतायत। कोकणामध्ये हजारो प्रकल्प आमच्या समृद्ध कोकण चळवळीच्या माध्यमातून, ग्लोबल कोकणच्या माध्यमातून सुरू आहेत। पण अशा स्वरूपाचे हजारो प्रकल्प पुढच्या काळात आपल्याला राजापूरमध्ये करता येतील। यासाठी मग प्रशिक्षण पाहिजे, दिशा पाहिजे, बँकांचा सपोर्ट पाहिजे, सरकारचा सपोर्ट पाहिजे, सबसिडी मिळाल्या पाहिजेत। हे सगळं काम करण्याचं काम आपली स्वराज्य ही संघटना करेल। त्यामुळे संघटना संघर्ष करण्यासाठी, पण नुसता संघर्ष, नुसता आरडाओरडा, नुसती आंदोलनं पुरेशी नाहीत, त्यासोबत आपल्याला काम करायला पाहिजे। त्यामुळे गावागावात संघटना बनवून तुमच्या गावचा विकास तुम्हालाच करायचा आहे। कुठलाही संजय यादवराव किंवा कोणी मोठ्या डिंग्या मारल्या तो माणूस येऊन तुमच्या गावाचा विकास करू शकत नाही। तुमच्या गावचा विकास हा तुम्हालाच करायचा, पण तो विकास करण्यासाठी मदत करणारी, मार्गदर्शन करणारी, दिशा देणारी संघटना हवी आहे। ती शिवस्वराज्याच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होईल। भविष्यात आपले जिल्हा परिषद सदस्य, आपले आमदार असतील तर सरकारमध्ये जे भांडायचं आहे तिथे पण भांडण्याची व्यवस्था आपल्याला उभी करायची आहे। आणि मला संधी मिळाली तर हा संघर्षाची सुरुवात याच विधानसभेत आपण करू। जय शिवराय।